सूर्यभानला पोलिसांनी अटक केली आहे। सूर्यभानचं काय करायचं ते मी ठरवणार। पैसे दगदग न करता तुला जेवढी मदत करता येईल बघते मी। आता निघाले तर दुपारपर्यंत घरी परत येईन। निघू ना? पण हर्षवर्धन भोसलेंच्या लाडक्या पत्नीला एवढ्या मोठ्या रकमेची गरज का बरं लागावी? गाडीत बसा। गाडीत बसा। अरे मी आताच आतमध्ये जाणार होतो पाणी प्यायला। माहिती आहे। माहिती आहे? तुला कसं काय कळलं मला पाणी हवंय ते? आपल्या संसाराला 29 वर्ष झाली नाही? आता 29 वर्षात आपल्या जोडीदाराला केव्हा काय हवंय हे जर कळलं नाही ना तर ती वर्ष फुकटच गेली म्हणायची नाही का? खरं आहे। सवयीनं मला कोणाला केव्हा काय हवंय हे कळतं, पण काय? म्हणजे तुम्हाला पाणी हवंय हे मला कळलं। तुम्ही ते मागायच्या आधी मी ते तुम्हाला आणूनही दिलं, पण तुम्हाला पाणी प्यावंसं का वाटलं ह्याचा उलगडा नाही झाला मला। उलगडा काय? तहान लागली बस, बाकी काय नाही। तहान लागली की घशाला कोरड पडली? एकूण एकच नाही। तहान लागते जेव्हा शरीराला पाण्याची गरज भासते तेव्हा, पण घशाला कोरड पडण्याचं कारण बहुतेक वेळेला मानसिक असतं। मानसिक? ते कसं काय बुवा? म्हणजे गेली 40 मिनिटं तुम्ही अस्वस्थ आहात। प्रत्येक मिनिटाला तुमची अस्वस्थता वाढते आहे। आता फक्त अस्वस्थ नाही तर तुम्ही टेन्स सुद्धा आहात। त्या टेन्शनमुळे तुमच्या घशाला कोरड पडली असेल। सुधा तू ते टेन्शन तुम्हाला कशामुळे आलंय ह्याचाच उलगडा होत नाहीये मला। अगं सावरी आज येणार होती, ती अजून आली नाही ना, म्हणून थोडंसं। सावरीची यापूर्वी ही अशी वाट पाहिलेली कधी आठवत नाही मला, मग आजच काय? अगं ती पैसे घेऊन येणार होती ना, शाळेच्या पगाराचे पैसे, आणि बरेच पैसे होते म्हणून थोडंसं टेन्शन, बाकी काय? म्हणजे हो नाही करता करता तुम्ही तिला पैसे आणायला सांगितलेतच। हो, सर्व मार्गच संपले होते। त्याच्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाहीये, पण ती पैसे घेऊन येणार म्हणून तिची एवढी काळजी करायची गरज नाही असं मला वाटतं। म्हणजे माझ्या आजारपणात जवळजवळ लाखभर रुपये हाताळत होतीच की ती। सुधा, मला टेन्शन येण्याची 2-3 कारणं आहेत। एक म्हणजे सावरी वेळेवर आणि सुखरूप इथे येणं, आणि दुसरं म्हणजे पैशासकट सुखरूप येणं, आणि तिसरं म्हणजे ते पैसे आज कुठल्याही परिस्थितीत तुमच्या हातात पडणं। अगदी बरोबर। मग मला सांग, टेन्शन येणं गैर आहे का? मला विचारलं म्हणून सांगते, हो। तुम्ही जरा शांत बसला लावू दे सुधा, तुला काही कळत नाही। म्हणजे 29 वर्ष फुकटच गेली म्हणायची। अगं
काय चाललंय चल चल वर्गावर चला काय चाललंय रे बाळा वर्गावर चला चला वर्गावर चला 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 तुमचं काय चाललंय चला वर्गावर चला बाळा चल वर्गावर चला काय चाललंय हा काय खेळतोय काही रांगडी वगैरे नाही मोहिते सरांना सांगू का मी तुम्हाला चला थांबा थांबा जरा मी मोहिते सरांनाच घेऊन येतो चल चल तिकडे हो चल विचार करण्याची वेळ संपली आणि आता कृती करण्याची वेळ आहे 7 तारखेला आपला पगार झाला पाहिजे ही आपली मुख्य मागणी आहे यावर चर्चा नाही आणि वेगळा विचार असूच शकत नाही आणि कोणाचे विचार जर वेगळे असतील तर त्यांनी ते आपल्यापाशीच ठेवावे मोहिते आणि मयेकरांची चमचेगिरी करायची ही वेळ नाहीये पगार आपल्या सगळ्यांनाच हवाय आणि भीक म्हणून नाही तर तो आपला हक्क आहे काय चाललंय काहीतरी सर तुम्ही हे जे वागता ना ते अजिबात बरोबर नाही बघा ओ आपले गुरुजी आपल्या पगाराच्या प्रयत्नातच आहेत ना मग त्यांना एक डाव तरी प्रयत्न करू द्या की आता तूही आम्हाला शिकव तुझ्याकडूनच शिकायची वेळ आली आहे जाऊ द्या मी काय सांगायला आलो होतो आणि इथे तर वेगळंच चाललंय समजा चालू दे वर्गावर चला चला वर्गावर सर वर्गावर कोण नाहीये वर्गावर चल मी येतो वर्गावर तुमच्या शिकवायला चला पटकन जाऊ दे खेळा रे चला नमस्कार गुरुजी आनंद मयेकर बोलतोय पर्स द्या तुमची हे कसले पैसे बाबांकडे शिक्षकांचा पगार देण्यासाठी पैसे नव्हते ना म्हणून मग मी माझ्या अकाउंट मधले पैसे त्यांनीच दिलेले पैसे मग तुम्ही सकाळी खोटं का बोललात माझ्याशी
मी विचारतोय मग तुम्ही सकाळी खोटं का बोललात माझ्याशी? मी सांगेपर्यंत कुणाचाही फोन मला द्यायचा नाही आणि कुणालाही हात पाठवायचा नाही. का खोटं बोललात माझ्याशी? बोला, का खोटं बोललात? मला तुमची खूप भीती वाटली. मी माफ करा, क्षमा करा. मी खोटं बोलणं हा अक्षम्य गुन्हा आहे. मला मान्य, मी तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला तयार आहे. आसावरी, तुम्ही शिक्षा भोगलीत तर त्याच्या यातना मला नाही होणार. इथून पुढे जर खोटं बोललात तर कधीही गय केली जाणार नाही. एवढं लक्षात ठेवा मिसेस आसावरी हर्षवर्धन भोसले. फोन लावा तुमच्या वडिलांना आणि त्यांना सांगा की आज तुम्ही येऊ शकत नाही आहात म्हणून. फोन लावा आष्टीला. तुम्ही आज तिकडे जाणार नाही आहात, हीच तुमची शिक्षा. मान्य आहे? हॅलो बाबा. हाँ सावरी बेटा, अगं कुठे आहेस तू? कधी येतेस? मी तेच सांगायला फोन केला होता बाबा. काही प्रॉब्लेम आहे का? नाही म्हणजे आज मी नाही येऊ शकत आहे. का येऊ शकत नाहीस बाबा? सावरे, अगं काही स्पष्ट बोल ना, घाबरू नकोस. बाबा सॉरी. अगं सॉरी कशाला बोलतेस? तू काळजी करू नकोस, मी पाहतो काहीतरी. फक्त मला एक सांग, तिकडे काही फोन ठेवला? काय झालं? सावरी येणार नाहीये का? काही प्रॉब्लेम झालाय?
ड्रायव्हरला पाठव आणि उद्या पुरे. शांतपणे जा घरी. सर मला बोलवलं. मॅडमना व्यवस्थित घरी पोहोचव. गाडी काढ. हो सर. आसावरी, बस विसरलीस तू. पुन्हा कधीही असं वागू नकोस. अहो काहीतरी काम निघालं असेल तिला. हर्षवर्धनांच्या बरोबर बाहेर जायला लागलं असेल तिला. मग माझ्या बरोबर अशी तुटक तुटक का बोलत होती? आणि सॉरी म्हणताना आवाज का कापरा झाला तिचा? तुम्ही आता जास्त विचार करू नका. मी सावकाशीने फोन करून विचारून घेईन तिला काय झालं ते. आता विचार करायला पाहिजे पैसे कुठून आणायचे याचा, शिक्षकांचे पगार कुठून द्यायचे याचा. कुठून आणू मी पैसे? कुठून उभे करू? बँक तर तारणाशिवाय कर्ज द्यायला सुद्धा तयार नाही. असं म्हणतात सगळे दरवाजे बंद झाले ना की एक नवीन दरवाजा उघडतो. आसावरी, काय ग अशी घाबरी घुबरी का झालीस? आणि आष्टीहून इतक्या लगेच कशी परत आलीस तू? नाही, मी आष्टीला गेलेच नाही. का? काय झालं? अगं आसावरी, काय झालं आसावरी? हा, रडू नकोस बाळा. सांग, मला सांग काय झालं? माझं काय चुकलं सांगणार? माझं खरंच काय नाही चुकलं. पण काय झालं? आज सकाळी बाबांचा फोन आला होता की गेले 3 महिने ते स्वतःच्या खात्यातून सगळ्या शिक्षकांचे
मे आय कम इन सर? येस सर. मॅडमच्या अकाउंटमध्ये भरायचे आणि मॅडमच्या अकाउंटचं 2 महिन्याचं स्टेटमेंट मला हवं आहे ताबडतोब. ओके सर. काकी, आज मी खूप खुश आहे. खूप आनंद झालाय मला. सगळ्या गोष्टी माझ्या मनासारख्या होत आहेत. हर्ष ऑफिसला गेला का? कधीच. तुला माहिती आहे त्याला उशीर झालेला चालत नाही. या आय नो. आणि तुमच्या सुनबाई कुठे आहेत? ती असेल तिच्या खोलीत. तिची तब्येत बरी नाहीये का? बरी आहे की. का ग? कुठे बाहेर गेली होती का ती? हो गेली होती काही कामानिमित्त, पण कधीच परत आली. इतक्यात परत आली? नाही म्हणजे मी तिला बँकेतून बाहेर पडताना पाहिलं ना. म्हणजे मी सुद्धा बँकेत गेले होते. तिथे हर्षची गाडी आली आणि मग ते दोघं जण गाडीत बसून कुठेतरी बाहेर गेले. आणि अगं ते नवरा बायको आहेत. ते कुठे जातात, काय करतात हे विचारणं म्हणजे. एक्झॅक्टली मलाही तेच म्हणायचं होतं की गेले असतील ना दोघं जण फिरायला. आणि मग तुम्ही घरात एकट्या असाल, बोर होत असाल, म्हटलं तुम्हाला कंपनी द्यावी. मी आसावरीला भेटून येते. तिला पण बोलवते आपल्या बरोबर गप्पा मारायला. अगं नको नको. ती जरा नुकतीच आराम करत पडली असेल. दिवसभर राब राब राबत असते ना घरासाठी. हॅलो माई, आसावरी घरी आली? हो कधीच. बोलाव का तिला फोनवर? नाही नको, मला रात्री यायला उशीर होईल. कोणीही जेवणाकरता माझी वाट पाहू नका. मी बाहेर जेवूनच येणार आहे. बरं ठेव फोन.